श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. 13 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष चालू होत आहे आणि नंतर लगेच गुरुवार चालू होत आहे. 14 डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. यंदा म्हणजे 2023ला मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आले आहेत. आणि आता हे गुरुवारचे व्रत आपण सगळ्याच महिला करत असतो. पण जे कोणी नवीन आहे, ज्यांना हे व्रत करायची इच्छा आहे पण त्यांना पूजेची योग्य वेळ माहीत नाही, पूजा मांडणी कशी करायची माहीत नाही, उपवास कसा करावा, उपवासाला काय खावे, याबद्दल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्या गुरुवारी आपण जर आता हे व्रत करणार असेल तर पहिल्या गुरुवारी ज्या दिवशी आपण व्रताला सुरुवात करणार आहे त्या दिवशी संकल्प करायचा आहे. तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत असाल ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे. आणि जर तुम्हाला तशी कोणती इच्छा नसेल, फक्त देवाची सेवा करायची म्हणून तुम्ही हा उपवास करत असाल तर तसा देखील तुम्ही संकल्प करायचा आहे. हा संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे. आणि आता पहिल्या गुरुवारी आपण पूजा कशी मांडायची ते बघूयात. तुम्ही आता जिथे पूजा मांडणार असाल तिथली जागा स्वच्छ करून घ्या. देवाऱ्यासमोर मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पाटावरती नाही तर चौरंगावरतीही पूजा मांडू शकता तुम्ही. आणि फरशीवरती स्वच्छ करून झाल्यानंतर फरशीवरती स्वस्तिक काढायचं आहे. तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढा नाही तर अष्टकमलदल काढलं तरी हरकत नाही. ही लक्ष्मीची पूजा आहे त्यामुळे अष्टकमलदल काढा. स्वस्तिक किंवा अष्टकमलदल दोन्हीपैकी काहीही काढू शकता तुम्ही. त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे. चौरंगावरती आपण वस्त्र अंतरायचं आहे. वस्त्र अंतरल्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. म्हणजे तांब्या किंवा छोटीशी कळशी असते ती ठेवली तरी चालेल. त्याला सगळ्या बाजूनी 8 वेळा हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे. बोटे उठवायची आहे त्याची. 8 वेळा कुंकवाची आणि 8 वेळा हळदीची. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती बोटे उठवायचे आहेत आणि समोर मध्यभागी जिकडे आपलं तोंड असेल त्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने कलश आपण सजवायचा आहे. त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. पाण्यामध्ये नाणं आणि फूल एखादं घालायचं आहे. हळदी कुंकू थोडंसं आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग त्याच्यावरती आंब्याची 5 पानं ठेवून नारळ ठेवायचा आहे. हा आपला कलश स्थापित झाला. त्याच्यानंतर शेजारी थोडेसे तांदूळ घालून त्याच्यावरती लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा कॉईन जरी असेल तरी ते चालू शकतं, ते ठेवायचं आहे. नंतर समोर थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवायची. हा गणपती म्हणून आपण पूजन करायचं आहे. फळे असतील ती ठेवायची आहेत एका बाजूला आणि 5 पालवी असतात. 5 प्रकारची झाडाची पाने, त्याला पालवी म्हणतो आपण, ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आणि पाठीमागच्या साईडला हे कथेचं जे पुस्तक आहे ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण साधी सोपी पूजा मांडून घ्यायची आहे आणि चौरंगाच्या सभोवताली रांगोळी काढायची आहे. समई लावायची आहे. अगरबत्त्या लावायच्या आहेत. अगरबत्त्या जास्त लावल्या तर हरकत नाही, कारण लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय आहे. त्यामुळे अगरबत्त्या थोड्याशा जास्त लावा. अशा पद्धतीने आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपण पूजा मांडून घ्यायची आहे आणि नैवेद्याला पंचामृत ठेवायचं आहे. अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पूजा ही मांडायची आहे. तर आता ही पूजा कधी वाचायची आहे? जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही सकाळी वाचली तरी चालेल आणि सकाळी वाचली तर अतिउत्तम आहे. नाही तर प्रदोषकाळी वाचली तरी चालू शकते. दिवसभरात जर प्रदोषकाळीही तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही सकाळी जात असाल आणि संध्याकाळी येत असाल तर तुम्ही सकाळी पूजा मांडून संध्याकाळी वाचली तरी चालू शकते. आणि ज्यांना प्रदोषकाळी वाचायचं आहे त्यांनी सकाळी पूजा मांडणी करून त्यावेळेत वाचले तरी चालू शकते किंवा तुम्ही दिवसभरात कधीही पूजा वाचली तरीही चालू शकते. या पूजेला असं काही नाही, दिवसभरात तुम्ही तुमच्या सोयीनं ही पूजा वाचायची आहे. त्याच्यानंतर कथा वाचल्यानंतर आपण आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. पंचामृताचा नैवेद्य सकाळी दाखवायचा आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी काय करायचं आहे, सकाळी कथा वाचली असेल तर हरकत नाही आणि संध्याकाळी जर वाचणार असाल तर कथा वाचून आरती करायची आहे. सकाळी कथा वाचली असेल तर तुम्ही संध्याकाळी फक्त आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य आपल्या जेवणाचा दाखवायचा आहे. जे काही गोडधोडाचं तुम्ही केलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आणि आरती करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे गुरुवारचे व्रत करायचे आहे. या उपवासाला तुम्ही खिचडी व्यतिरिक्त फळे किंवा दूध, जे गोड पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता. तिखट मीठ खात नाहीत, पण जर तुम्हाला नसेल जमत, गोळ्या चालू असतील किंवा दुसरा काही त्रास असेल, त्यामुळे तुम्हाला उपवास नसेल जर जमत तर तुम्ही खिचडी खाऊन देखील हा उपवास करू शकता.
आणि शक्यच नसेल जर उपवास नाही केला तरी चालू शकते. फक्त ही जी कथा आहे ती तुम्ही वाचायची आहे आणि मनापासून तुम्ही हे सगळं करायचं आहे. मनोभावे करणं फार महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवून करणे. उपवास करा नाही तर करू नका. फक्त हे जे काही व्रत तुम्ही करणार ते अगदी श्रद्धेने करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. आता हे झालं गुरुवारचं. आता ही पूजा कधी काढायची? आपण नैवेद्य वगैरे दाखवून उपवास सोडला तर ही पूजा आपण शुक्रवारी काढायची आहे. शुक्रवारी याच्यातले जो कलश असेल, नारळ आपण तोच वापरायचा आहे पुढच्या शुक्रवारी. तांदूळ देखील तसंच आपण सगळं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. फुले आणि पाने जी 5 पालवी असेल ती निर्माल्य म्हणून टाकायचं आहे. पाणी हे एखाद्या झाडाला ओतायचं आहे. बाकी सगळं साहित्य आपण वस्त्र देखील तेच वापरायचं आहे. 5 गुरुवारी आपण तेच वस्त्र अंतरायचं आहे. आणि आपण देवीची ओटी देखील भरायची आहे. देवीची ओटी गुरुवारीच भरायची आहे. प्रत्येक गुरुवारी वेगवेगळी ओटी भरायची आहे. ती ओटी तुम्ही एखाद्या सवासणीला घालू शकता किंवा मंदिरात दान देऊ शकता. आणि अशी 5 गुरुवार आपण देवीची ओटी भरायची आहे. ह्या अशा पद्धतीने आपण 5ही गुरुवार लक्ष्मीचे व्रत करायचे आहे. श्री स्वामी समर्थ.